हॅलो फ्रेंड्स. सो या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की गर्भ तयार झाल्यानंतर त्याची मासानुमासिक वृद्धी कशी होते. ओके, त्याचा मंथ वाईज डेव्हलपमेंट आपण बघणार आहोत. ओके, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण गर्भ कसा तयार होतो ते बघितलं आहे. ओके, सो बघा, आता गर्भ तयार झालाय. ओके, फर्टिलायझेशन झालं आहे. सो आता त्याची डेव्हलपमेंट होणार आहे, तर त्याला म्हणतात बघा मासानुमासिक गर्भवृद्धी क्रम. ओके, सो याचा आपल्याला LAQ और SAQ हा येऊ शकतो पेपर मध्ये. ओके, हा एक मोठा टॉपिक आहे शारीर रचनेचा. ठीक आहे. सो बघा, सर्वात आता फर्स्ट मंथ. सो जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा फर्स्ट मंथला काय लक्षणे असतात, काय होतं त्या गर्भाबद्दल, तर ते आपल्याला सांगितलं आहे आयुर्वेदाने. सो बघा, प्रथम मास म्हणजे पहिल्या महिन्यात काय होतं, तर बघा हे जे श्लोक आहे सर्वांनी हे पाठ करायचे आहे आणि पेपर मध्ये लिहायचे आहे. ओके, बघा, तत्र प्रथमे मासी कलनम जायते. ठीक आहे, इझी श्लोक आहे. कोणी सांगितलं आहे? सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. आपण याच्यात फक्त सुश्रुतांचेच श्लोक बघणार आहोत. ओके, बघा काय सांगितलं आहे की पहिल्या महिन्यात गर्भ हा कलल म्हणजे मासाच्या गोळ्याप्रमाणे दिसतो. प्रथम मासी कलनम जायते. श्लोक फास्ट म्हटलं 2-3 वेळेस तर लगेच पाठवून जाईल. काय? प्रथम मासी कललम जायते म्हणजे काय की गर्भ जेव्हा पहिल्या महिन्यात असतो तो कलला सारखा दिसतो. आता कलल म्हणजे काय की मासाचा एक गोळा. आपण बघितलं होतं 12th मध्ये जेव्हा फर्टिलायझेशन होतं, जेव्हा झायगोट बनतं, इम्ब्रियो असतो. ओके, सो त्याचं पहिले क्लिवेज फॉर्मेशन होतं, म्हणजे तो एक मासाचा गोळ्याप्रमाणे दिसतो. ओके, सो तेच याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे आयुर्वेदामध्ये, त्याला कलल असा शब्द दिला आहे. ओके, आणि अजून काय की अव्यक्त स्वरूपात असतो. ऑब्विसली मासाचा गोळा आपल्याला तो व्यक्त नाहीये ना की तो एक कोणता एक ह्युमन आहे का काय, ते त्याला एक विशिष्ट आकार स्वरूप नसतं, त्याच वेळी त्याला अव्यक्त म्हटलेलं आहे. तो एक मासाचा गोळा आहे बेसिकली. असं फर्स्ट मंथ मध्ये होत असतं. ठीक आहे, झालं. देन नेक्स्ट आहे द्वितीय मास. सेकंड मंथ मध्ये काय होतं बघा, द्वितीय शीतोष्मनीने अभिप्रपंचमानानां महाभूतानां संघातो घन संजायते यदि पिंड पुमान स्त्री चेतपेशी नपुंसकम चेत अर्बुद इति. ओके, शुश्रूषास्थान 3:15. ओके, बघा आता काय सांगितलं आहे या श्लोक मध्ये की द्वितीय मासामध्ये काय होतं, शीत. ठीक आहे, शीत थंड, उष्मा गरम, वायू जी हवा असते, या तिघांचं काय होतं परिपाक. म्हणजे ते तिघ जे आहेत पंचमहाभूत, ते त्या जो मासाचा गोळा होता त्याच्यासोबत ते रिॲक्शन घडवतात, म्हणजे क्रिया घडवतात त्याच्यासोबत, आणि त्याच्या परिपाकामुळे महाभूतांचा संघात घन होतो. संघात घन म्हणजे की त्याला एक विशिष्ट आकार बनण्यास तयार होतो, त्याला एक विशिष्ट डिव्हायडेशन होण्यास सुरुवात होते त्या मासाच्या गोळ्याची. ओके, बघा हा घन पिंडाकार असल्यास आणि तो जो एक घन बनतो. ओके, एक मासाचा गोळा असतो तो एक पर्टिक्युलर आकार विकाराचा बनतो. जर पिंडाकार असला, पिंडाकार म्हणजे एक पिंड, एक आपण बघतो ना एक पिंड असते की सर्कल सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये जर असला तर ते पुरुष गर्भ असं सांगितलं आहे आयुर्वेदाने. ओके, आणि जर पेशीप्रमाणे असला तर तो स्त्री गर्भ असेल असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. म्हणजे त्या आकारावरून आपण समजू शकतो की पुरुष गर्भाचा आहे, म्हणजे पुढे जाऊन तो फिमेल मध्ये कंट्रोल होईल का मेल मध्ये असणार. ओके, त्यानंतर अर्बुदाप्रमाणे असला, ठीक आहे, तर ते नपुंसक होईल असं सुद्धा आयुर्वेदाने सांगितलं आहे. बघा त्या काळी त्यांना असं नॉलेज होते का की ते आकारावरून सांगू शकत होते. ओके, त्यानंतर तृतीय मास काय आहे बघा, आपल्याला काय करायचंय, श्लोक लिहायचंय, त्याचं मिनिंग लिहायचं, श्लोक लिहायचं, त्याचं मिनिंग लिहायचंय, एवढंच करायचं आहे याच्यामध्ये. ओके, त्यानंतर तृतीय मासात काय होतं, तृतीय हस्तपाद शिरसा परच पिंडिका निर्वर्तन्ते अंग प्रत्यंग विभागश्च सूक्ष्म भवति. ठीक आहे, सुश्रुत स्वादिष्ठान. ओके, then बघा सुश्रुतांनी काय सांगितले की तिसऱ्या महिन्यात हस्त, हात, पाद म्हणजे पाय आणि शिर म्हणजे डोकं, सो हेड, यांचे 5 पिंड तयार होतात. म्हणजे बरोबर असं आपण म्हणतो ना, हस्त लाईक दिस. सो असे 5 पिंड तयार होतात आणि अंग प्रत्यंग सूक्ष्म स्वरूपात उत्पन्न होतात. म्हणजे तिसऱ्या महिन्यात एक
स्मॉल क्वांटिटी मध्ये जे अवयव आहे ते तयार होण्यास सुरुवात होते, असं तिसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला सुश्रुतांनी सांगितलं आहे. ठीक आहे. आता चौथ्या महिन्यात काय होतं बघा, चतुर्थे सर्व अंग प्रत्यंग विभाग प्रव्यक्त भवती गर्भहृदय प्रवर्ती भवात चेतन धातु अभिव्यक्तो भवती कस्मात् तत स्थानत्वात् तस्माद् गर्भ चतुर्थे मासी अभिप्राय इंद्रियार्थेषु करोति द्विहृदयाच नारी द्रोहिते दौहृदयनी आचक्षते. ओके, ठीक आहे. रेफरन्स लक्षात ठेवायचा. म्हणजे आता चौथ्या महिन्यात काय सांगितलंय की सर्व अंग प्रत्यंग व्यक्त होतात. म्हणजे चौथ्या महिन्यात काय होतं, मग तिसऱ्या महिन्यात काय होतं, स्मॉल क्वांटिटी मध्ये जे अंग प्रत्यंग होते ते दिसत होते. आता चौथ्या महिन्यात काय होईल, अजून ते डेव्हलपमेंट होईल त्या अंग प्रत्यंगाची. ठीक आहे. आणि गर्भाचे हृदय प्रव्यक्त झाल्यामुळे चेतनेची उत्पत्ती होते. आणि चौथ्या महिन्यात काय होतं स्पेशली, की जो गर्भ आहे त्याचा हार्ट सुद्धा फॉर्म होतं. आणि त्याच्यामुळे हार्ट फॉर्म झालं म्हणजे हृदय फॉर्म झालं तर त्याला चेतना कॉन्शियसनेस सुद्धा प्राप्त होते. ओके, त्याच्यामुळेच काय होतं, इंद्रियाचे ज्ञान प्राप्त होण्यास सुरुवात होते. आपण बघितलं होतं की जे इंद्रिय आहे आपले त्याच ते आपल्या जे चेतना आहे त्यांच्यापासून आपल्याला ते ग्रहण शक्ती होते आपली. ओके, दॅट्स वाय इंद्रियाचे सुद्धा ध्यान होते, कारण त्याला चेतना सुद्धा त्याची उत्पत्ती झालेली आहे चेतनेची म्हणून. आणि दोन हृदयांनी युक्त असलेल्या अशा गर्भिणीला दौ हृदया म्हटले आहे. आणि गर्भाला सुद्धा हृदय असते आणि त्या गर्भिणीला सुद्धा हृदय असते, त्यामुळे तिच्याकडे दोन हृदय असतात म्हणून तिला दौ हृदया असं म्हटलेलं आहे. सो बेसिकली या चार याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय, फर्स्ट याच्यामध्ये कलला फॉर्म होतो, सेकंड याच्यामध्ये पिंडाकार, ओके, या शीत उष्मा वायूमुळे. ओके, देन थर्ड याच्यामध्ये यांचे 5 पिंडांनी सूक्ष्म सूक्ष्म उत्पन्न होतात अंग प्रत्यंगे, असं लक्षात ठेवायचं. आणि चौथ्या ह्याच्यात दौ हृदया आणि सर्व अंग प्रत्यंग व्यक्त होतात म्हणजे हृदय फॉर्मेशन, असं आपण चौथ्यामध्ये लक्षात ठेवू शकतो. आता बघा कितवा मास चालू आहे आता, पंचम मास. पंचम मास म्हणजे 5व्या मंथ मध्ये काय होतं. ओके, सो बघा पंचमे मना प्रतिबुद्धतर भवत. ठीक आहे. सो याच्यामध्ये सुश्रुतांनी सांगितलं की 5व्या महिन्यामध्ये गर्भामध्ये मनाची उत्पत्ती होते. ओके, कशाची होते, मनाची. चौथ्या महिन्यात काय झालं होतं, हृदय आणि चेतनाची उत्पत्ती. 5व्या महिन्यात मनाची उत्पत्ती होते. ओके, हे MCQ साठी मी अंडरलाईन केलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे 6व्या मासात काय होतं. ठीक आहे, 6व्या महिन्यात बघा षष्टे बुद्धी. ठीक आहे, सिंपल आहे श्लोक. सुश्रुतांनी काय सांगितलं की 6व्या महिन्यात गर्भामध्ये बुद्धीची उत्पत्ती होते. सिंपल, म्हणजे 5व्या महिन्यात मनाची उत्पत्ती तर 6व्या महिन्यात बुद्धीची उत्पत्ती. म्हणजे त्याचे बाळ आहे त्याला समजायला लागतं की त्याच्या सराउंडिंगला काय चालू आहे. ओके, तो ऐकतो त्याच्या आईचं जे बोलणं आहे. ओके, सो सर्व त्याला समजायला लागतं. ठीक आहे, नंतर सप्तम मास. ठीक आहे, तर 7व्या महिन्यात काय होतं बघूया. सप्तमे सर्व अंग प्रत्यंग विभाग प्रव्यक्त तर. ठीक आहे, आपण बघितलं होतं तिसऱ्या महिन्यामध्ये अंग प्रत्यंग प्रव्यक्त होतात. ठीक आहे, आणि चौथ्या महिन्यात पूर्ण प्रव्यक्त होतात. तिसऱ्या महिन्यामध्ये प्रव्यक्त होतात. सो हे बघा याच्यामध्ये ना प्रव्यक्त तर लावलंय. सो जसं गुड, बेटर, बेस्ट, सो लाईक दिस संस्कृत मध्ये कसं असतं, प्रव्यक्त, प्रव्यक्त तर, प्रव्यक्त तम, सो असं ते असतं. सो दॅट्स वाय इथं हे तर लागलेलं आहे. ठीक आहे, बघा. सो काय सांगितलं आहे की 7व्या महिन्यामध्ये गर्भाचे सर्व अंग प्रत्यंग व्यक्त होतात. म्हणजे हे मेन आहे याच्यामध्ये की सर्व कम्प्लिटली डेव्हलप होतात, त्याचे लिम्स असतील, जे काही ऑर्गन्स असतील 7व्या महिन्यामध्ये. ओके, ठीक आहे. आता 8वा महिना. ओके, सो बघा आता 8वा महिना हा क्रुशियल आहे. कसा बघा, अष्टमी अस्थिरी भवती ओजा तत्र जातस्थेन जीवनी रोजस्वात नैऋत्य भागत्वाच ततो बली मानसौ तनस्मै दापत येत. ओके, सुश्रुतांनी म्हटले की बघा जे चेतना निर्माण झाली आहे 4थ्या महिन्यात, सो त्याच्यानंतर जे गर्भ आहे त्याच्यामध्ये ओज या धातूची निर्मिती होते. सो ओज काय असतो की तो त्या बाळाचा एक प्राण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण एक लाईफ असते, म्हणजे त्याचा प्राण असतो त्याच्यामध्ये. ओके,
सो आपण त्याला अशा टाइप मध्ये कंटेक्स्ट मध्ये घेऊ शकतो. ठीक आहे, ओज आपण पुढे बघणार आहेत क्रियाशैलीमध्ये. सो बेसिकली काय होतं की 8व्या महिन्यात गर्भामध्ये ओज हे अस्थिर असते. मग ते जे ओज तयार झालेले आहे, जे हृदय तयार झाले होते, तेव्हाच तो ओज तयार झाला होता. ओके, सो म्हणजे कॉन्शियसनेस म्हणजे आपण आत्मा म्हणू शकतो त्या बाळाचा, असं समजू शकतो. सो काय होतं, ते जे आहे तर तो ओज काय असतो 8व्या महिन्यात अस्थिर असतो. अस्थिर म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपल्याला समजेल की ओज हा कधी गर्भामध्ये म्हणजे त्या बाळामध्ये, तर कधी तो आईकडे ट्रान्सफर होतो. म्हणजे तो कधी कधी आईकडे, कधी कधी बाळाकडे, असा तो ट्रान्सफर एकमेकांसोबत होत असतो, म्हणून त्याला अस्थिर म्हटले आहे. ठीक आहे, बघा, गर्भामध्ये ओज नसल्यास गर्भ मृत होते. जर 8व्या महिन्यात जर डिलिव्हरी झाली आणि बाय चान्स तेव्हा त्या गर्भामध्ये ओज हा नसला, तर मृत बाळ जन्माला येतं. ओके, आपण बघितले असतील केसेस बरेचसे की प्री मॅच्युअर बेबी ची डिलिव्हरी झाली तर काही वेळा ते डेड डिलिव्हरी होते त्या फिटसची. ओके, त्यानंतर अशा वेळेस नैऋत्य भावाचे दान करावे सांगितले आहे. आता हे त्या काळच्या परंपरेनुसार, त्या आयुर्वेदानुसार सांगितलेले आहे. ओके, दॅट नॉट मच इम्पॉर्टंट. ठीक आहे, त्यानंतर बघा, 8व्या महिन्यात गर्भाचा जन्म झाल्यास गर्भव्यापत निर्माण होतो. बघा आता मोस्ट ऑफ दी तुम्ही नोटीस केलं असेल, बघा आता आजकाल प्री मॅच्युअर बेबी हे जास्त जन्माला येत आहे की 8व्या महिन्यातच काही काहींची डिलिव्हरी होत जाते. सो ते जेव्हा जन्माला येतात, ते जेव्हा वाढ होत राहते त्यांची, सो त्यांची मेंटल ॲबिलिटी टू गेन नॉलेज ही थोडीशी कमी असते ॲज कम्पेअर टू जे 9व्या महिन्यात जन्माला आले होते. कारण त्यांच्यामध्ये त्यांची जी बुद्धीची वाढ आहे ती पूर्ण झालेली नसते 8व्या महिन्यामध्ये. ओके, सो दॅट्स वाय त्यांच्यामध्ये गर्भव्यापत तयार होतात. म्हणजे कसं की प्री मॅच्युअर बेबी असले की कसं त्याच्यामध्ये काहीतरी डिफॉर्मिटीज येतील, काहीतरी मेंटल डिसेबिलिटी, काय फिजिकल डिसेबिलिटीज हे अशा तयार होतात. ओके, नंतर काय, गर्भाचा जन्म व्यापत्तीमत असतो. तर व्यापत्तीमध्ये कसा की आपण बघितलंय बघा, आपण टीव्ही सिरियल्स मध्ये सुद्धा बघतो की एमर्जन्सी मग वाटर ब्रोक होतं, एक्सेट्रा एक्सेट्रा रिझन्स होतात, आणि मग ते 8व्या महिन्यातच ते डिलिव्हरी करायची असते, ऑपरेशन करायचं असतं. पण कधी कधी मग चान्सेस असतात की आईची सुद्धा डेथ होऊ शकते. सो व्यापत्ती मत म्हणजे काय, डिलिव्हरी की त्या डिलिव्हरीच्या याच्यामध्ये बाळाचाही मृत्यू होऊ शकतो किंवा आईचाही मृत्यू होऊ शकतो. दॅट्स वाय हे व्यापत्ती मत असते. सो 8वा महिना हा क्रुशियल असतो. ओके, आणि याच्यामध्ये बघा कसं जास्त चिडचिडपणा हा तुम्हाला दिसेल की ती जी फिमेल आहे, ती प्रेग्नेंट आहे, ती कधी खूप आनंदी दिसेल, कधी खूप चिडचिडपणा करेल. कारण तो ओज असतो कधी तिच्या बॉडीमध्ये असतो, कधीही त्या गर्भामध्ये जातो, असं ते ट्रान्सफर होत राहतो, म्हणून असतो ते. ओके, आता 9वा, आता आयुर्वेदामध्ये 9वा महिना असं पर्टिक्युलर डिफरेंशिएट केलेलं नाहीये. त्यांनी डायरेक्ट म्हटलेलं आहे की प्राकृत प्रसव काळ. प्रसव काळ म्हणजे काय की प्रसूती. प्रसूती म्हणजे काय की डिलिव्हरी. ओके, जस्टेशन पिरियड म्हणू शकतो. सर बघा, नवदश एकादश द्वादशानां अन्यतम अस्मिन् जायते अथो अन्यथा विकारी भवती. ओके, सुश्रुत 43 तिसरा अध्याय 28वा श्लोक. सो बघा, याच्यात असं दिलं आहे की 9व्या म्हणजे 9th मंथ, 10व्या 10th मंथ, 11व्या 11th मंथ किंवा 12व्या 12th मंथ. सो हे 4 मंथ दिलेले आहे प्रसूती काळासाठी आयुर्वेदाने. पण आपल्या मॉडर्न मध्ये फक्त 9वा महिना असा गृहीत धरलेला जातो बेस्ट म्हणून. पण आयुर्वेदाने हे 4 मंथ सांगितले आहे, म्हणजे 12 महिन्यापर्यंत सुद्धा जस्टेशन पिरियड हा असतो. सो ह्या 12व्या महिन्यात जर गर्भजन्म झाल्यास जीवित राहतो. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की यापैकी कोणत्याही महिन्यात जर गर्भजन्म झाला तर तो गर्भही जिवंत राहतो, आईही जिवंत राहू शकते. देर इज नो प्रॉब्लेम इन डिलिव्हरी. बट या व्यतिरिक्त अन्य महिन्यात प्रसूती झाल्यास गर्भजन्म व्यापत्तीमत होतो. सेम या व्यतिरिक्त कसं असेल, 9व्याच्या आधी 8वा 7वा झालं की ऑब्व्हियसली व्यापत्तीमत, आईच्या जीवाला धोका, बाळाच्या जीवाला धोका.
आणि 12व्याच्या नंतर झालं सपोज 13व्या महिन्यात सहसा होत नाही इतकं जास्त, पण आयुर्वेदानुसार सो त्याच्या सुद्धा जीवाला धोका असू शकतो. सो हेच आयुर्वेदाचं सांगणं आहे की 9व्या 10व्या 11व्या 12व्या या 4ही महिन्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या महिन्यात जर जन्म झाला, प्रसूती झाली, डिलिव्हरी झाली, तर त्या आपत्तीमत हा गर्भ जन्म होतो. सो दिस इज ऑल मासिक गर्भवृद्धी क्रम. अशी प्रकारे बाळाची डेव्हलपमेंट होती आणि प्रसव काळाच्या वेळेस ची प्रसूती होऊन गर्भजन्म होतो, बाळ जन्माला येतं. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असतील तर मला तुम्ही विचारू शकता. च्या नोट्स हे श्लोक याच्यामध्ये जितके दिले तितकेच लिहायचे, एक्स्ट्रा लिहायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला श्लोका जर डायरी पाहिजे असेल तुम्ही मला इंस्टावर DM करा, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व श्लोक हे मिळून जातील. ओके, थँक्यू.